गणपती बाप्पाला सांगायला सगळ्या इच्छा पूर्ण होणार. नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी अक्षय पांडे. आपला आजचा ब्लॉग इकडे सुरू केला. 2025चा पहिला ब्लॉग आहे. आपल्या बाप्पाच्या आगमनापासून ते सगळा ब्लॉग बघायला भेटणार तुम्हाला. एंड पण नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब करा, इन्स्टा फॉलो करा, डिस्क्रिप्शन पॉप्युलेशन फॉलो करा आणि व्हिडिओ एंड पण बघा. आणि आवडली तर शेअर करा मित्रांना. आपल्या बाप्पाचे आमचे सगळे प्रोग्राम कसा होता व आवडला तर शेअर करा. आता रात्रीचे 8:30 होऊन गेला. आता तयारी होईल. बाप्पाची सगळी ऑलमोस्ट झाली तयारी. डेकोरेशन थोडीशी बाकी. आता सगळे पाहुणे अजून मी तुम्हाला कोणकोणते भेटवतो. आमच्या अजून रायडिंगचे पण मी ब्लॉग करतो. फॅमिली वर्क जास्ती चालू आहे तर रायडिंग थोडी कमी झाली आहे, त्यामुळे तो बघायला व्हिडिओ एंड पण बघा. भेटतो तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, मी लाइटिंगची तयारी करणार, सगळे सेट वेट करणार तुम्हाला पुढे. हा एरिया मागचा असा दिसायला आमचा कलर वेगळ्या डेकोरेशनचा लाल कलर वरती जातो. सगळी लाइटिंग सेटिंग करणार तुम्हाला भेटवतो. सगळी डेकोरेशन चला आता आपण बाप्पाच्या डेकोरेशन तयारी करणे. भाऊ लोक मी सगळं दरवर्षी करत असते, अजून करतो. त्या काकाला बोलवलं चेक करण्यासाठी. लास्ट इयर कोणत्या लाईटी चालू कोणत्या नाही खराब त्या चेक करण्यासाठी निघून नवीन लाईटी डेकोरेशन युज करता येईल आणि बॅकग्राऊंड युज करून दरवर्षी सगळं फंक्शनचं सगळं आम्ही बघतो. बाकीचं फंक्शन त्या काकू बहिणीला बघतो ते बाप्पाचं. चला भेटवतो. सिनेमॅटिक बघा पुढे. सामान ठेवले इकडे आणि थोडे मागे दाखवतो मला. हे ऑलमोस्ट सामान आता हे आणले. इकडचे चेक कशी चालू आहे त्याचे दाखवले आणि थोडे वेगळं करणे म्हणून एक्स्ट्रा सामान पण याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील तर बघतो तुम्हाला. आता जेव्हा सगळी तयारी करते सगळे भाऊ लोक तुम्हाला दाखवतो. कोण कोण भाऊ मोठे भाऊ सगळे तुम्हाला भेट होतात आणि सगळी तयारी करतात. सिनेमॅटिक सगळं टाइम सगळं बघायला भेटणार. बघायला भेटणार एंड पण बघा. जरा त्या जरा इंटरेस्ट वाटत व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघूनच कॉमेंट बॉक्स सांगा कशी आहे बाप्पाचा आमच्या बघायला गेलं. हा तुम्हाला घर जेव्हापासून बांधलंय तेव्हापासून बाप्पा दरवर्षी बसवतात. अंदाज माहित नाही पण अंदाज सांगतो असलं तुम्हाला इकडे लिहून येईल बाजूला. तर आता त्याला भेटवलं डेकोरेशन सगळं होईल. आता रात्रीचे 11 वाजले तर थोडे इकडे मजा मस्ती करत डेकोरेशनचं काम चालू आहे. भावाला मजा मस्ती करत तुम्ही बघितले किती मजा मस्ती करत चालू आहे. सगळ्यांच्या प्रोग्राम तयारी चालू आहे आणि भाऊ बसले सगळे गणपती बाप्पा सारख्या. भेटून सकाळी बाप्पाची पूजेचे सगळं प्रोग्राम चालू होते. आता आपली जाती दाखवल्या थोडं सकाळी जायचं आहे प्रोग्रामसाठी. दुसऱ्या कामासाठी मी तुम्हाला आमचा इकडे पांग्या आणि आमची माही क्यूट गर्ल मस्ती भेटवतो तुम्हाला सकाळी. आपलं डेकोरेशन काम चालू झालेलं. फुलाचं सजाव झाले. आता लाइटिंगचं काम बाकी आहे पण ते दाखवत नाही सगळं. आता सगळं सकाळी बाहेर जायचंय म्हणून तुम्हाला आता डायरेक्ट डेकोरेशन सकाळी बाप्पाची सगळं पूजा होईल. त्या सुरुवात येऊन सगळं जे डेकोरेशन लाइटिंग मध्ये सगळं कसं वाटतं बघाल. तो न्यू मागचा बॅकग्राऊंड तुम्हाला बघेल बाप्पाचा तो तुम्हाला बघायला भेटणार. तर सकाळी भेटवल्या जेव्हा आपलं सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. नाही तर एक वेळ सगळं डेकोरेशन झालं दाखवेल लाइटिंग मध्ये कसं वाटतं बाप्पाचा लुक बॅकग्राऊंडचा तो पण तुम्हाला बघायला भेटेल. तर बघा व्हिडिओ चला भेटेल. मांडा जाणं भावासोबत मी नाही तर भाऊ जातो बाप्पाच्या सगळ्या गावागावात बोईसापासून जेवढे पूजा मांडतात तिकडे बाप्पाचे सगळ्यांचे बाप्पा आपल्या विराजमान करून पूजा सगळे करत जातो. तर आम्ही शूट नाही केलं. त्यामुळे डायरेक्ट घरी आता जस्ट 10 तासाने म्हणजे बरोबर 4 वाजता आले की सकाळी पहाटे गेलेले. त्या आता आले जस्ट जेवले आणि आता तुम्हाला ब्लॉग तुम्ही पुढचा कंटिन्यू करणार आहे. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा. पुढच्या तुम्हाला बघायला भेटेल सिनेमेट काय ते जेवढे आधी असली क्लिप भेटली तर ती पण ऍड होऊन तुम्ही बघितले शक्य बघत पण असतात.
आणि हा आपला बाप्पाचा डेकोरेशन या वर्षीचा लुक असा दिसायला. इकडनं आपले थोडं नवीन युनिक करण्याचा प्रयत्न. इकडे झाड लावलेले, तिकडे झाड अशा LED लाईट मध्ये आणि बाजूला सगळं झाड बांबूला केलेलं आहे. दिसायला लुक असा A to Z बाप्पाचा. यावर्षी फक्त शूटिंग काय केली नाही, मी बहिणीने केली असेल, कोणी केलं तर ते ब्लॉग मध्ये घेऊन जर तुम्ही मांडतो भाऊ त्यासोबत झालेला, तर आम्ही शूट नाही केलं. नाही तर दरवर्षी तुम्हाला माहिती शूट असतो तर ते वर्षी केलं. आता तर जस्ट लाईट गेली. तर भेटवतो संध्याकाळच्या आरतीला. तुम्हाला जास्त ती पण मोठी नाही करणार. आणि आमचा एरिया असा सगळी जेवण झाले, जस्ट बसले. तर भेटवतो तुम्हाला पुढे संध्याकाळी आरती. भेटवतो बघितलं जेव्हापासून हे घर आमचं जुनं बांधलं तेव्हापासून बाप्पा आपले दरवर्षी बाप्पाला आगमन तर 1.5 दिवसा बाप्पा बसवतो आमच्या. इतक्या वर्ष जातात अंदाजे 5-6 वर्ष झाले, म्हणजे 10 सांगितले पण अंदाजे मी सांगतो ते पण मला पण माहिती आहे. आमच्या आजोबाच्या तेव्हापासून आपले बाप्पा बसवत 1.5 दिवसाची. ते आतापर्यंत पिढी चालू. आता म्हणून तुम्हाला ब्लॉग दाखवतो आमच्या किती म्हणजे किती जुनं घर. अजून त्याची ब्लॉग वेगळा तो सेपरेट बोलू शकतो. मी फक्त कॉमेंट करा की ह्या जुन्या घराचे सेपरेट व्हिडिओ की किती वर्ष जुनं घर आहे एवढं कॉमेंट करा. तर याची व्हिडिओ होऊ शकते. तो बघा तुम्ही एंड पर्यंत. आता जर आवडली तर लाईक करा, शेअर करा मित्रांना. भेटतो पुढे. आता जस्ट जेवण झालेलं आहे. काका भाऊ आम्ही सगळीकडे जस्ट बसले. आता इकडे संध्याकाळचे 4च्या आसपास झाले. आता एक आरतीच्या टायमाला भेटतो. आता काय दाखवणार आहे, आरतीच्या टायमाला भेटतो. चला बाय. चला मित्रांनो, आता आमच्या बाप्पाची आरती आहे, तुम्हाला बघायला भेटणार. सगळं बघत हे असं आमचं रात्री लाइटिंग केलंय बाप्पाच्या गणपती पहिल्या दिवस. आणि इकडचं असं डेकोरेशन केलं लाइटिंग मध्ये. एकदम LED लावते भारी वाटतं. आणि असं केळीची काम करता आम्ही सगळे आता चालले इकडनं. आता आम्ही सगळे गावात सगळे घरातले एक मेंबर सगळे गावातले फिरतात सगळ्यांच्या घरी बाप्पा दर्शन घेण्यासाठी तिकडे. आणि हे बाजूला आमचं घर दुसरं असे. आणि भाऊ लोक सगळे बसले, सगळे आता चालले सगळ्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला. आळीमध्ये सगळीकडे बाप्पा इकडे आमच्या भावाच्या घरी काय पहिला इकडनं सुरुवात केली बाप्पाच्या दर्शनासाठी. काय गुरुजी कशी आहे? मजेत ना? मजेत ना? मजेत ना? वेलकम टू टेंबी. नमस्कार गुरुजी.
मुस्कान गुरुजी कसे आहे हे गणपती आले पहिले बाप्पा सुरू आता इकडे अशा बाकीच्या आहेत हे गणपती फिरणार आहे आम्ही सगळे भाऊ आम्ही सगळे म्हणून काकाला पुढे चालले भेटवतो पुढे आपण सगळे चालले तर बाप्पा दर्शन घेणं भाऊ काकाला पुढे आम्ही चला तर दर्शन घेतो तर तुम्ही सिनेमॅटिक चला हे आता आम्ही चिरू काकाच्या घरी येईल आहे काय तुम्हीच पहिले येणार काय बोलत जिजा कसं आहे मजेत फेमस कधी होईल आपली काय भरोसा चाललंय मी इकडनं घरी गणपती सगळे बघितलं जस्ट आता मी आई मधले बाप्पा सगळे दर्शन घेऊन झाले सगळे आता भाऊ बसले आता जेवणाच्या टाइम मध्ये 10 वाजले भेटून सकाळी आता जास्ती असेल काय शूट नाही का रात्रीचं तर सकाळी भेटवतो आपल्या बाप्पा दर्शन आरती काय असेल ते नंतर विसर्जन सगळं एखादा ब्लॉग कंटिन्यू होऊ शकतो बघत आता जरा तरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटत आमची आई असा एरिया पुन्हा पार्किंग ऑलमोस्ट थोडी भरली तरी काही काही आले नाही म्हणून बाकीच्या हा असा घर आमचा हा नवीन घर आणि जुनं भेटतो तुम्हाला डायरेक्ट सकाळी सुप्रभात मित्रांनो आता मी उठलाय सकाळचे 8:15 झाले आता मी जस्ट लेट झालं उठा काय भाऊ लोक सगळे उठले आता आपल्या बाप्पाचे 108 मंत्र पूजा आरती सगळं करायचे ते उठून तयार झाले मी राहिल्या तर ते गाड्यांचे ते आवरायचे ते आवरून घेतले आता जातो तोंड घेऊन घेतो चहा नाश्ता करून नंतर भेटो बाकी सगळे उठून झाले झोपायला लेट झालं ते मच्छरामुळे त्यामुळे भेटो तुम्हाला सकाळी डायरेक्ट सगळे आरती वाटी मंत्र चालू होईल भाऊ लोक आम्ही सगळे करतात दरवर्षी 108 मंत्र सगळे आम्ही 5-6 जण दोन असतात गुरुजी म्हणून ज्यांची मुंज झाली ते सगळे आम्ही पूजा करत असतो तर भेटू सगळे आता डायरेक्ट तुम्हाला त्या प्रोग्राम मला चला बाप्पाला सांगितलं सगळ्या इच्छा पूर्ण होणार रेकॉर्डिंग हे आता आमचे काकू बसलेल्या सगळे पूजा बाप्पाची तयारी करण्यासाठी दोघांचा 108 माणूस आणि आमच्या मोठ्या काकू माधवी काकू रोहिणी गीता काकू मेघा काकू आमचे हे सगळे आपल्या बाप्पाची दुर्वाची तयारी करताय सगळे 108 हार ना कंठी हार आपल्या 108 हे असं केलेलं आहे सुरुवाती अर्धी शिजाली आमची नाही सांगा रिप्ले थोडा आमच्या आयडी परत ऑडियन्स आयडी सांगा परत गणपती बाप्पाला म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे तुम्ही बघितल्याशी आता आपल्या कंठी हाराचे बाप्पाचे दुर्वांचे सगळे हार बनवायला लागले काकू लोक सगळे मिळून सगळे बसले आणि तुम्ही
काकूचं इच्छा पण विचार की सगळ्यांची इच्छा पूर्ण हे पण तुम्ही ऐकलं तर बघा. आता थोडं प्रोग्राम सुरू होईल थोड्या वेळाने तुम्हाला बघायला भेटत. आपण तयारी करू आणि डायरेक्ट तुम्हाला प्रोग्रामाच्या टायमाला पंचामृतस्नानं समर्पयामि नदीस्नानं शर्करास्नानं मधुपर्कस्नानं नानाते अभिषेकस्नानं च समर्पयामि शुद्धकण्डं विनायक संगाय सपरिवाराय देवता ब्रह्म पुरुष काम बोला समर्पय आवाज जैसे कि नमस्कार जय श्री स्वस्ति बृहस्पति अक्षर व्यक्त करना मस्त पुष्पाय पादम पूजयामि लिंगराजाय नमः जागरण पूजयामि आतो आनाय नमः ओम पूजयामि 8 पंचदनी मला तर अंदाजाने ओळखले नाही त्या सगळं मला त्याच्यामध्ये काढून घेऊ ना बस हा एकीकडे माहिती एक बघा असं ते सेकंड आहे त्याच्यात किती घेऊ हा किती जाण्याचं 1 2 3 ते बोलणारे चौघ 1 2 3 4 चार बघ पूर्व पण 4 झाली आता एक मी टेक्स्ट बोलतो हे आपल्याला बघा हरि ओम नमस्ते गणपती वाजवायचे नमस्ते तमाम पाई पाई जमनता हम वाग में आ जुगया हम में आ के होया हम दक्षिणा लंबा हम बात है हम विद्या भयो सर्व शक्तिदा परीक्षा करते हम लोई में राम अडिलो हम जपारी हम मेहनत हम बुलदाना हम ब्रह्मा विष्णु हम रुद्रम हम इंद्रासम अग्निशम वायुसम सूर्यसम जगन्नाथम दुर्गा प्रमाण ब्रह्मचार्य भगवंतराय हरे स्वार्पणा हरे निवसितम हरे संवेदसम सर्वम गारो गुरुपम गारो मध्यमम रूपम हरे स्वाहा विंदर स्वरूपम नाम गंगा संसाधि शैक्षा गणेश विद्या गणपति श्री ये गणपति देवता ओम गणपते नमः ये गणपति विष्णु वक्रतुंडा धीमहि तन्नो हे गणं संचतुर्वक्त्रं विघ्नानां विघ्नदायनं एवं ब्रह्मणमस्मैवान् निवसकद्वयं रक्तलम्बोदरं ज्योतिप्रकरणं रक्तवासं रक्तगन्धामृतस्वामि रक्तपुष्पैकमेकं तत्तादुदिनं देवं जगत्कारणं मनोमच्छिदम् अभिभूतं चतुष्टादौ प्रभुदेवस्पुषः एवं जयेतु विद्यार्थो तम योगिदेवोरा नमो गणपते नमो गणपते नमो भगवन्तन्दे नमस्तेस्तु नमोन्द्राय एकदन्ताय विघ्ननाशिने योगिताय श्रीवद्भूतये नमो नमः।
बघितलं तुम्ही आता जसं 108 मंत्राचं उच्चारण चालू होतं. बाप्पा आमचे काका लोक, मी भाऊ, मी सगळे होते. बाकीचे 2-3 होते, पण जमला ज्यांची मुंजारी ज्यांच्या अंगावर आम्ही ते बसले असेल तर 7 का 8 जण लागतात. आता आम्ही चौकच होते. भाऊ आहे तो गेले ते पूजायचं गणपती बाबा विसर्जन त्याची तयारी करून द्यायला लागते ना आधी. तर भाऊसोबत बाकीचे भाऊ आले नव्हते, त्यामुळे आम्ही सगळे केलं 108 मंत्र पारायण. आता झालं, तुम्ही बघितले. भाऊ आम्ही पहिल्यांदा माझा दुसरा भाऊ तो पण राहत नाही, तो पण राहिला असे कोण नाही म्हणून एक वेळ सगळं काढून बसायला लागतं पारायण उच्चारण करण्यासाठी. आता थोड्याने आरती होईल. दुपारचे आता झाले 12 वाजले, कारण त्याला 2-2.5 तास लागतं करताना. सगळी पूजा पहिल्यांदा तरी मध्ये शूट नाही गेली, तर पुढे भेटत तुम्हाला. चला मी आता थोड्याने बाप्पाची आरती होईल आपली. त्याच्यानंतर संध्याकाळी बाप्पाची विसर्जन भेटतो व्हिडिओ. पण आता चेंज करून झाले कपड्यात, आरती आल्या भेटतो की आरती इकडे दाखवेल तुम्हाला. तर एक भेटतो तुम्हाला आरती नंतर किंवा आरती नंतर जेवण. नंतर एक संध्याकाळी बाप्पाचं विसर्जन टायमाला बाप्पाचा 1.5 दिवसांचा बाप्पा. हा आमचा श्रवण मस्तिक फोन मागे. चला मित्रांनो, तयार झाले. संध्याकाळचे आपल्या बाप्पाचे विसर्जन प्रोग्राम सुरू झाले. वाईट वाटते, बाप्पा चालले, पण काय करायचं, बाप्पा झाले. 1.5 दिवसात बाप्पा झाले. आणि आपण सेट झाले. इकडनं आपले हे कुर्ता आणि ब्लू जीन्स तयार झालेले आहेत. इकडनं थोडा पावडर बाकी आहे, थोडीशी चेहरा बरा आहे. पण निघू आता थोड्याने. पण आता बघा मित्रांनो, बाप्पाचं विसर्जन आणि मला इकडे पाऊस चालू आहे. बाप्पाचं विसर्जन आणि इकडे पाऊस लागला. आता हलका हलका लागल्यावर जायला पाहिजे. विसर्जन मला इकडे पाऊस सगळा भरला काय साईडला. आता ओलं सगळं झालंय. भरला जाईल तर बरं आहे. तर दिवसभर काय पाऊस होता हलका हलका. आता बाप्पा विसर्जन तेव्हा पाऊस लागला. आता नवीन ड्रेस असं काही नाही. मोबाईल काय भिजलं तर काही नाही. शूट करताना मोबाईलने करतो आपण, त्यामुळे काय कसं करता हे समजलं नाही. तर असं वरतूनच करायला लागेल. आणि बाकीचे जातात बाप्पा असं लांबूनच शूट करणार. कारण आयफोन नाही की एक शूट केलं असतं आपल्यासारख्या. आयफोन नसतो शूट करताचे मोठं ब्लॉग आहे. समर्पयामि सूर्येश्वरय पूजितमयादेव परिपूर्णं तदस्तुते त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर रूपं यदि यशोन्नयि सर्वकामौषधे मे अपराधसहस्राणि क्रियन्ते अग्निशमयाः दासमया इति उक्त्वा क्षमस्व परमेश्वर प्रदक्षिणं जन्मानि च कृतानि च क्षमस्वतानि सर्वाणि प्रदक्षिणां पदे पदे साष्टांग नमस्कार मित्रांनो. चला आता बाप्पाचा आपलं आगमन होतं. इकडे विसर्जन व्हायला. चला मित्रांनो, बाप्पाचा आता विसर्जन व्हायला लागले बघा. आवाज यायला तर भेटतो. पुढे सगळं प्रोग्राम आहे तो भेटतो. चला
मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती झाले मोरया 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 गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार मोरया जय मोरया 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 गणपतीचा मोरया जय देव जय देव गणपती बाप्पा गणपती बाप्पा उमरावर अरे गणपती बाप्पा मोरया अरे पुढच्या वर्षी लवकर या अरे गणपती चालले गावाला क्षण पडे ना आम्हाला अरे गणपती बाप्पा मोरया अरे मंगलमूर्ती मोरया अरे जोरात बोला मोरया अरे बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया अरे तसं गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा गणपती बाप्पा
हे आमचे आज बाप्पा विसर्जन करणारे भाऊ सगळे मोठे मनीष दादा त्यांचे भाऊ आणि प्रितेश आमचे सगळे आज बाप्पा विसर्जन करतात ते तयार आज मित्र तुम्हाला आता कशी वाटली बाप्पाचे आपलं पहिल्यांदा पार्ट दुसरा कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आवडली व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि फेसबुक कॉमेंट करून नक्कीच सांगा. दुसरं निवा आमचा छोटू काय मॅन याला ओळखलं असेल तुम्ही यतीनच्या ब्लॉग मध्ये. यतीनचा भाऊ हा लहाना फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये येतोय. आपले चालू झाले सगळे गेले घरी. भावात दादाच्या येईल का नाही ब्लॉग यावर्षी? येईल नक्की. 2.5 दिवसा बाप्पा जाईल तुमचे उद्या जातील ना ते. चला चला भेटू आपण पुढच्या. आणि मित्र बाप्पा हे आपले गेले पण वाटत नाही. 1.5 दिवसात बाप्पा कसे गेले समजले नाही. प्रसाद हा राहिलेला प्रसाद सगळं आपलं आता वाटवी सगळ्या घरी घरी जाऊन सगळ्यांचे प्रसाद मध्ये सगळे प्रसाद वाटणार आहे. आणि बाप्पा गेले असं वाटत नाही. अजून तर बाप्पा आहे विराजमान आपले समोर नाही पण मूर्ती छोटीशी आहे वाटत नाही. बाप्पा गेले आता बाप्पाची पाठ घेऊन थोडीशी माती खूप कोरडा आणायला लागतो पाठ असतो म्हणून माती आणतात थोडीशी. व्हिडिओ नक्कीच कसं वाटलं कॉमेंट सांगा पुढच्या व्हिडिओ.